नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण सध्या खूप ट्रेंडिंगला असणारी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे बॅक डाट मिळून कंबर देखील आलेली आहे 8 इंच. आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर त्याच पॉईंटवरती टेपला ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र येथे तुमच्या गळ्याची उंची आणि रुंदी तुमच्या अकॉर्डिंगली घ्या. त्यानंतर आता इथे आपल्याला डिझाईन ड्रॉ करायची आहे. तर त्याकरिता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वरच्या बाजूने खालच्या साईडला 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता त्याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तसाच इथे देखील गळ्याचा गोलवा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला हा जो खालचा बॉक्स दिसतोय ना, तेथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याची डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी वरच्या साईडला 2 अर्धगोल आकार ड्रॉ करून घेतले होते आणि त्यानंतर खालच्या बाजूला जसा मी गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे तसा इथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला बॅक पार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून घ्या, म्हणजेच दुमडून घ्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असं हाताने थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी आपली डिझाईन आहे ती दुसऱ्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. तर इथे बघा, ती तुम्हाला अगदी ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे स्टिच करत असताना मी मध्यभागावरती थोडासा गॅप ठेवलेला आहे. तो तुम्हाला नंतर शेवटी दिसेल संपूर्ण गळा स्टिच केल्यानंतर, आणि मी तेव्हा सांगेल की तो मी गॅप का ठेवला होता ते. त्यानंतर जेथे जेथे आपले कॉर्नर येत आहेत तेथे आपला कॉर्नर आला होता, तर तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवून घ्यायचा आहे. इथे बघा, पुन्हा आपल्या डिझाईनचं टोक आलेलं आहे. तर इथे स्टिच करत असताना नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवून घ्यायचा आहे. आणि मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार आपण इथे ड्रॉ केला आहे ना, सेम त्याच पद्धतीने इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपण गळ्याचा आकार आखून घेतला होता ना, त्याच आकारावरती संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेथे जेथे आपले टोक येतील तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या आकाराला कंटिन्यू स्टिच करून घ्यायचा आहे. तर येथे बघा, मी ह्याच्या मध्यावरती थोडासा गॅप ठेवून मी तुम्हाला सांगितलं होतं, मी स्टिच केलं होतं ते याकरिता की जेव्हा बघा इथे आपण याची कटिंग करतो ना, थोडंसं जास्तीचं कापड आतल्या बाजूला ठेवून घेऊन, तेव्हा तो आपल्या गळ्याचा आकार कट होत नाही. त्याकरिता मी थोडासा गॅप ठेवला होता. तर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग करायची होती. त्यानंतर आपण हे जे जास्तीचं कापड सोडलं होतं ना, त्याचवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती तुम्हाला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे तुम्हाला अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याचे टोक देखील व्यवस्थितरित्या इथे पलटी करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
त्याला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घेतल्यानंतर येथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजेच जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती येथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. येथे देखील मी तुम्हाला स्टिच करताना तेच सांगेल की जिथे आपले टोक आलेले आहेत तिथे नीडलला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवून घेऊन मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार फिरतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याची येथे आपल्याला स्टिचिंग कंप्लीट करायची आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असे नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर आता येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला नेहमी स्टिक करून दाखवते फॅब्रिक ग्लूने, तर आज म्हटलं तुम्हाला येथे ते न दाखवता स्टिच करून दाखवावं. तुम्ही येथे त्याला फॅब्रिक ग्लूने चारही बाजूने स्टिक केलं तरी देखील चालेल, मी जसं नॉर्मली सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. त्यानंतर आता येथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. येथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ते देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत ना, त्याला आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर येथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा बॅकडाट दिसतो ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरपट्टीला सरळ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरपट्टीला कमरेच्या बाजूला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर आणि छान दिसतोय. इथे तुम्हाला जर हवं असेल तर या गळ्याच्या आकारावरती तुम्ही लेस देखील स्टिच करू शकता. पण काय होतं ना, सतत आपण प्रत्येक गळ्यावरती लेस स्टिच करत असतो, तर आज म्हटलं सिम्पलच ठेवावं, कारण की ही जी डिझाईन आहे ती सिम्पलच छान दिसते विदाऊट लेसमध्ये. याकरिता मी या डिझाईनला न लेस लावता अशीच सिम्पल ठेवलेली आहे. आणि येथे शेवटी आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार करून स्टिच केलेले आहेत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा.